आई आज काय बनवतेस? चिकन वडे. आता आपण वाटून घेतलेलं आहे. माझ्याकडं असं दळलेलं चक्कीचं पीठ नव्हतं, म्हणून मी घाईमध्ये तांदूळ भिजत ठेवले होते 5 ते 6 तास. 1 किलो तांदूळ, त्याच्यामध्ये 50 ग्राम उडदाची डाळ, 50 ग्राम चणा डाळ, 2 चमच मेथी, 2 ते 3 चमच असे मोठेवाले धना, अख्खा धना. असे मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेले होते, दळलेलं नसल्यामुळं चक्कीचं. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत मीठ, आणि थोडीशी हळदी पावडर. आता आपण हे असं चांगलं मीठ हळद मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे. काही नाही, माझं म्हणजे अंदाजाने मी घेते. असं 1 किलो तांदळाचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये अर्धा किलो किंवा 400 ग्राम गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाशिवाय वडे मऊ येत नाही. गव्हाचं पीठ असं आतमध्ये मावेल तेवढं मी घेते. असं माझं काय हे नसतं, म्हणजे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे असं नाही. मला सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मला जेवढं माझ्या अंदाजाने मला पाहिजे तेवढं घेते 1 किलोमध्ये, असं सुकं होण्यासाठी. थोडासा शिजलेला भात पण तांदळाबरोबर वाटला तरी चालेल, कारण त्याच्याने वडे जरा मऊ होतात. आतमध्ये भात घातला तर चांगलं असं मळून घ्यायचं आहे. हे मी माझ्या अंदाजाने घेते. मी पण असं घेतलं तरी चालेल. एक दिवशी करून बघा, चक्कीवर न दळता घरगुती मिक्सरवर वाटून त्याच्यामध्ये असं गव्हाचं पीठ घालून असं एक दिवशी करून बघा. तसे तर असं एवढं सुकं होईपर्यंत मळून घ्या. असं तर कोणाला असं पातळ आवडतं, कोणाला घट्ट आवडतं, पण मला तेवढं जास्ती घट्ट आवडत नाही. आणि जास्ती घट्ट पण ठेवू नका, वडे नीट होत नाही. पीठ मी आता हे असं 2-2.5 तास असे झाकून ठेवणार आहे पीठ, कारण मी तांदूळ अगोदर भिजत घातले होते 4-5 तास, म्हणूनसाठी आत्ता जास्ती असं ठेवायची गरज नाही. 2 ते 2.5 तास असं राहिलं तरी पीठ खसखसून येईल एकदम. तेव्हापर्यंत बाकीचे कामं चिकन वगैरे बनवून घेऊया. आणि हे अशाप्रमाणे तुम्ही पण करून घ्या. चला आता तळायला घेतल्यावर तुम्हाला दाखवतो कसे वडे होतात ते. हे आपण आता चिकन बनवायचं आहे, सुकं आणि रसा. त्याच्यासाठी हे कांदा आम्ही कापून घेतलेला आहे, हे खोबरं किसून घेतलेलं आहे सुकं, थोडंसं आलं घेतलं आहे, आणि ते आता मी भाजून घेणार आहे. भाजून झालं की नंतर मग वाटून चिकन बनवताना तुम्हाला परत दाखवते. ती असं भाजून घेणार आहे लालसर होईपर्यंत. कावीलवरती भाजते, कारण काय कावील माझी नवीनच आणली होती, त्यावरती घावणे येत नाही. म्हणूनसाठी एकाने मला सांगितलं की असं कांदा खोबरं वगैरे त्याच्यावरती भाजलं की कावील चांगली होते. कांदा खोबरं भाजल्यावर कावील चांगली होते, म्हणूनसाठी मी सध्या कावीलवरती मसाला भाजून घेते. तर लसूण पण घालायचे मसाल्यामध्ये. पण कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यासाठी मी तेल टाकलं, थोडं तेल टाकलं की चांगला पटकन लागतं. परतून घ्या लालसर होईपर्यंत. कांदा आता कापून तळून झालेला आहे, असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा. आता मी तो कांदा काढून घेते त्याच्यामध्ये. जेवढा चांगला कांदा भाजाल तेवढा जेवणाला पण टेस्ट चांगली असते, कच्चा नाही ठेवायचं. आता हे आपण खोबरं टाकणार आहोत, ते पण थोडंसं लालसर, एकदम लालसर नाही करायचं, साधारण होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यात थोडं लसूण पण टाकून देते मी, भाजली की चांगली अशी चविष्ट असते. काही लोक टाकतात भाजायला, काही लोक नाही टाकत, पण मी टाकते भाजायला अशी. आता पण खोबरं असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आता हे सर्व खोबरं, आलं आणि लसूण, कांदा हा सगळं मिश्रण एकत्र मसाला वाटून घ्यायचं आहे. पाणी टाकताना फक्त आवाज. पाणी
आपलं डोकं जड झालेलं. मग तरी पण झोप नाही आली. शौर्यने दूध पिलं तरी असा बकासूर म्हणजे झोपलाय ना तर उठायलाच मागे नाही. थोडं पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून वाटून घ्या चांगलं गरगरीत बारीक होईपर्यंत. वाटून झालेलं आहे, तयार आहे. आपण थोडीशी आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया. ते लाल तिखट टाकून घेऊया आपण. थोडासा गरम मसाला, आणि माझ्याकडे गोडा मसाला पण असतो, पण तो गोडा मसाला पण थोडासा घातला. हळदी पावडर, धना पावडर, तर मीठ, असे सर्व आलं लसूण गरम मसाले धना जिरा पावडर सर्व लावून घेतले. तर आपण थोडंसं चिकनला मॅरिनेट करूया. चांगलं व्यवस्थित घेतलेलं आहे. आता आपण फोडणीला घालूया. तो आता आपण हे चिकन घालून घेऊया. आपण आता व्यवस्थित परतून घेऊया. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतायचं. आपण आता हा वाटलेला मसाला चिकनमध्ये घालून घेऊया. जेवढं आपल्याला सुकं बनवायचं आहे, जास्ती पण नाही घालायचं. आता आपण खोलून बघूया चिकन कसं. असं तेल सुटत झालं की थोडं आपण पाणी घालायचं आणि शिजायला ठेवून द्यायचं. बऱ्यापैकी आता तेल सुटत आलं आहे चिकनला. आपण आता थोडं पाणी घालूया. कमीत कमी अर्धा तास तरी आपण हे चिकन शिजायला ठेवायचं आहे. चिकन आता आपण हे तेल टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये फोडणीला आपण टाकणारा तेजपत्ता, थोडासा लसूण, कांदा. थोडा कांदा लालसर झाला की नंतर टोमॅटो घालायचा. आता आपण टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो टाकून घेतलाय. तर थोडासा टोमॅटो कांदा थोडासा परतेपर्यंत असा हलवून घ्यायचा आहे. आता आपण चिकन थोडं काही व्यवस्थित धुवून घेऊया चांगलं. चिकन आपलं आता झालेलं आहे. कोथिंबीर घालून घेऊया आणि आपण आता गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपले चिकन झालेले आहे. आता आपण वडे करणार आहोत. त्यात वडे बनवायला आम्ही घेतलेले आहे आणि अशा प्रकारे हे वडे पिशवीवरती किंवा रुमालावरती थापले तरी चालतात. पण ते पिशवी प्लॅस्टिकची किंवा असा रुमाल घ्यायचा. अशा प्रकारे आपण वडे एक एक करून घ्यायचे. असं एकसाथ नाही टाकायचं, एक एकच तेलामध्ये सोडायचं, नाहीतर कोऱ्यांसारखे टाकले तर एकमेकाला चिकटतात.